पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ सध्या पुरता अडकलाय। त्याच्या गँगमधल्या पोरांनी केलेल्या कारनाम्यामुळे आता घायवळ आणि त्याच्या गँगवरती मोकोकाची कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईनंतर टोळीतील अनेकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मात्र घायवळ पोलिसांना चकवा देत बनावट कागदपत्रांच्या मदतीने पासपोर्ट काढत परदेशात फरार झालाय। पण घायवळच्या नांग्या ठेचण्याचं काम इकडे पुणे पोलीस करतायत। त्याची बनावट कागदपत्रांपासून त्याच्या अनधिकृत संपत्तीवरती पुणे पोलीस आणि पुणे महापालिका जप्तीची कारवाई करते। अशात घायवळच्या अडचणी आणखी वाढणार आहेत, कारण आता त्याला परदेशातून परत आणण्याचं काम सुरू झाले। आता भारतातून परदेशात गेलेल्या घायवळला परत आणण्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवरती पुण्याबरोबरच मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत। यात खुनाचा प्रयत्नांसह 2 डझनहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सध्या 17 सप्टेंबरला कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर घायवळ गँग पोलिसांच्या कचाट्यात सापडली आहे। पुण्याच्या कोथरूड भागामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम घायवळ आणि त्याच्या पोरांकडून सुरू होतं। याच प्रकरणानंतर जेव्हा पोलिसांनी मकोकाची कारवाई केली तेव्हापासून घायवळ परदेशात फरार झालाय। तर पोलिसांकडून इकडे त्याच्या खोट्या कारनाम्यांची आणि संपत्तीची जप्तीचं काम सुरू आहे। यातच त्याच्या घरातून बंदुकीच्या गोळ्या देखील जप्त करण्यात आल्यात। यासोबतच जमिनीच्या व्यवहारांची कागदपत्र, सातबारे, साडेखत आणि विविध जमिनींच्या संदर्भात कागदपत्रे सापडली। याशिवाय मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातही अनेक महत्त्वाच्या फाईल्स त्याच्या कोथरूडमधल्या घरातून पोलिसांनी जप्त केल्यात। मात्र पोलिसांच्या तपासानंतर आता एक नवीन माहिती समोर आली आहे। पुणे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार घायवळ लंडनमध्ये नसून तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे। इतकंच नव्हे तर त्याचा मुलगाही तिथे शिक्षण घेत असल्याचंही स्पष्ट झाले आणि त्याला परदेशातून भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेत। यातच निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र घायवळला भारतात परत आणणं इतकं सोपं काम नाही, कारण त्यासाठी पोलिसांना एक्स्ट्राडिक्शन प्रोसेस म्हणजेच प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। या प्रक्रियेनुसार पहिल्यांदा कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल करावी लागेल। त्यानंतर भारतातील परराष्ट्र मंत्रालयात या संदर्भात संपूर्ण प्रकरणाची माहिती द्यावी लागेल। त्यानंतर भारतातील परराष्ट्र मंत्रालय त्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधतात। त्यानंतर आरोपींविरुद्ध असलेली सर्व पुरावे, गुन्ह्यांची माहिती आणि न्यायालयीन दस्तऐवज या देशाला दिले जातात। पण यातही अडचण अशी की प्रत्येक देशाचे कायदे हे वेगवेगळे असतात। त्यामुळे प्रत्यार्पण तेव्हाच शक्य होते जेव्हा भारताचे इतर देशाशी प्रत्यार्पण करार केलेले असतील। भारताने आतापर्यंत 40हून अधिक देशांसोबत प्रत्यार्पण करार केलेले आहेत आणि यामध्ये स्वित्झर्लंडचाही समावेश आहे। म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती घायवळला भारतात आणणं शक्य होऊ शकतं। यापूर्वी भारताने अबू सालेम आणि छोटा राजन यांच्यासारख्या गुन्हेगारांना परदेशातून भारतात आणण्याचं काम केलं होतं। त्यावेळीही हीच प्रक्रिया राबवण्यात आली होती। त्यामुळे आता निलेश घायवळच्या प्रकरणातही पुढील काही दिवसात केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या माध्यमातून पोलिसांकडून प्रत्यार्पणासाठी औपचारिक पाऊल उचलली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे निलेश घायवळ परत आणण्यासाठी आता पोलिसांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे। आणि अशा पद्धतीने निलेश घायवळ आता पोलिसांच्या ताब्यामध्ये लवकरच सापडणार अशी चर्चा आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच तुर्तास इतकंच। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।